भ्रष्टाचाराविरुद्ध जनजागृती होण्याच्या अनुषंगाने केंद्रीय दक्षता आयोग नवी दिल्ली यांच्या निर्देशांमध्ये सांगितल्याप्रमाणे 27 ऑक्टोबर 2025 ते 2 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माध्यमातून दक्षता जनजागृती सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यावर्षीचा जो दक्षता जनजागृती सप्ताह आहे त्याचं ब्रीदवाक्य आहे दक्षता आपली सामायिक जबाबदारी, व्हिजिलन्स इज आवर शेअर रिस्पॉन्सिबिलिटी। हे ब्रीदवाक्य घेऊन हा दक्षता सप्ताह साजरा होणार आहे। याच्यामध्ये आम्ही कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जनजागृती व्हावी म्हणून शाळा, कॉलेजेस, त्याचप्रमाणे विविध ग्रामपंचायत लेवलवर ग्रामसभा आम्ही आयोजित केलेल्या आहेत। त्याचप्रमाणे रेडिओ, प्रिंट मीडिया, त्याचप्रमाणे प्रसार माध्यमांच्या माध्यमातून आम्ही लोकांना संपर्क करणार आहोत। याच्यामध्ये आपल्याकडं कोण लाच मागत असेल तर लोकांनी कशा पद्धतीनं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क करावा यासाठी आमचे मोबाईल नंबर, आमचे मेल ID आम्ही प्रसारित करणार आहोत। त्याचप्रमाणे ज्या NGOज आहेत, पथनाट्य आहे, या स्वरूपातूनही आम्ही गावातील विविध आठवडी बाजार आहेत, त्याचप्रमाणे ST स्टँड आहेत, या ठिकाणी आमची जनजागृती करणार आहोत। या सप्ताहाच्या निमित्तानं मी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करते की आपलं जर एखाद्या शासकीय कार्यालयामध्ये काम प्रलंबित असेल, त्याचप्रमाणे ते काम पूर्णही झालेलं असेल, तर या प्रलंबित कामासाठी किंवा पूर्ण झालेल्या कामासाठी आपल्याकडे पैसे अथवा भेट स्वरूपाच्या माध्यमातून कोणी लाच मागत असेल तर ही जी लाच आहे या शासकीय कार्यालयामध्ये कोणी अधिकारी मागत असेल किंवा तिथला कर्मचारी मागत असेल किंवा त्यांच्या वतीनं त्यांचं खाजगी इसम, ज्याला आपण एजंट म्हणतो, अशी कोणी लाच मागत असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क करावा। तर नागरिकांनी आम्हाला संपर्क करण्यासाठी आमच्या लाचलुचपत विभागाचा एक टोल फ्री क्रमांक आहे, जी आमची हेल्पलाईन आहे 1064, त्याच्यावर आपण कॉल करू शकता। त्याचप्रमाणे कोल्हापूर कार्यालयाचा फोन क्रमांक आहे 0231 540 989, याच्यावर आपण फोन करू शकता। त्याचप्रमाणे आमचा एक मोबाईल नंबर आहे 9404 32 1064। मी परत रिपीट करते 9404 32 1064। याच्यावर आपण व्हॉट्सअप अथवा टेक्स्ट मेसेजद्वारे आम्हाला कॉल करा, आम्ही आपल्याला रिप्लाय करू आणि त्याच्या माध्यमातून आपली जर तक्रार योग्य आणि कायदेशीर असेल तर नक्की आम्ही कारवाई करूच। आपलं नाव पूर्णतः गोपनीय ठेवण्यात येईल आणि आपलं जे काम सरकारी कार्यालयामध्ये प्रलंबित असेल तर कायदेशीर पद्धतीने ते आम्ही पूर्ण करू। आपला हे फोन व्यतिरिक्तही आमचा DYSPACB@gmail.com हा मेल ID आहे, या मेल ID वरही आपण संपर्क करू शकता। मी परत या प्रसार माध्यमांच्या माध्यमातून लोकांना परत एकदा आवाहन करते की लोकांनी जर अशी काही आपल्याकडे मागणी होत असेल पैशाची किंवा भेटवस्तूची आणि ती लाच असेल तर लोकांनी आम्हाला नक्की संपर्क करावा। नमस्कार। चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।